स्वामी समर्थ. गणेश उत्सव विशेष. गणपतीला शेंदूर, शमी व दुर्वा का वाहतात यामागे काय कथा आहे? शमीच्या झाडांची पानं गणपती बाप्पांना वाहतात कारण शमीच्या झाडांची पाने शनिदेवाला अर्पण करतात, परंतु याच झाडाचे पान महादेव आणि श्री गणेशालाही अर्पण करू शकतात. श्री गणेश पूजनाने घर, कुटुंब आणि धनसंपत्ती सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडांची पाने श्री गणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत अशी मान्यता आहे. या मान्यतेनुसार या झाडांमध्ये महादेवांचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीची पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. काही ज्ञानी व शास्त्राभ्यासक यांच्यानुसार श्री गणेश पूजनामध्ये शमीच्या पानांसोबत तांदूळ, फूल आणि शेंदूर हे अर्पण करतात. लाल फूल आणि अखंड तांदूळ अर्पण करावेत. खालील मंत्राचा उच्चार करत आपल्याला शमीचे पानं गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. मंत्र: त्वद्विप्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शोभानि वै शमीदलानि हेरंब गृहान गणनायकम्. श्री गणेशाला शेंदूर अर्पण का करावा? विविध देवी देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदुराचाही विशेष महत्त्व आहे. विशेषतः शिवकुटुंब आणि महादेवांच्या सर्व अंश अवतारावर शेंदूर अर्पण करावयाचे महत्त्व आहे. यामागील मान्यता अशी आहे की शेंदूर महादेवांच्या तेजापासून उत्पन्न झालेला पारा धातूपासून बनवतात. महादेवांचे पुत्र श्री गणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. खालील मंत्राचा उच्चार करत गणेशाला शेंदूर अर्पण करावा. ओम सिंदूरम शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनं शुभं कामदं चैव सिंदूरं प्रतिगृह्याताम्. हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायचा आहे. दुर्वांची महती काय आहे? किती दुर्वा गणपती बाप्पांना व्हाव्यात त्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतील? दुर्वांशिवाय गणेश पूजन हे खरंच अपूर्ण आहे. दुर्वांचं खूप महत्त्व आहे. या गणेश पूजनामध्ये आता थोडेच दिवस राहिले आहेत गणेश पूजनासाठी, तर आपण ज्या गोष्टी अर्पण केल्या नाहीत त्या नक्कीच करू शकता. महत्त्व, मान्यता आणि कथा. महादेव शिवशंकराच्या पूजेत बेलाच्या पानांना महत्त्व आहे. श्री विष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे गणपती पूजनात दुर्वांचं आध्यात्मिक महत्त्व आहे. गणपतींना दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही, पूजेचे पुण्य प्राप्त होत नाहीत असे सांगितले जाते. दुर्वा पूजनात एवढी का महत्त्वाची आहे? गणपती बाप्पांना दुर्वाच का वाहिल्या जातात? त्याचं काय महत्त्व आहे? तर माघ महिन्यातील गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शंकराने सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थीला गणेश पूजनाची परंपरा आहे. मात्र अनेक अर्थाने भाद्रपदातील चतुर्थी महत्त्वाची मानली जाते, कारण एका मान्यतेनुसार किंवा एका कथेनुसार श्री गणेशांच्या अवतारांपैकी गणेशांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. श्री गणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्या प्रित्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला अशी एक मान्यता आहे. या दिवशी विधीपूर्वक गणेश पूजन केले जाते. गणपतींना दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन होत नाही किंवा गणपती पूजन पूर्ण होत नाही, पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही असे सांगितले जाते.
21 दुर्वांच्या 21 जुड्या अर्पण कराव्यात. गणपतीचे पूजन करताना 21 दुर्वांच्या 21 जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करतात. एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हावेत, जसे की 3, 5, 7, 9 अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात. मनापासून केलेली मनोकामना पूर्वतास जाते. विघ्नहर्ता गणपती बाप्पा भाविकांची इच्छा पूर्ण करतो. मात्र गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असण्यामागे एक कथा सांगितली जाते. गणेश पुराणातील एका कथेनुसार कौंडिन्य ऋषींच्या पत्नीने गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या त्याची तुलना कुबेराच्या धनाशी होऊ शकत नाही, असे नोंदवण्यात आले. इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रांमध्ये दुर्वांचा अद्भुत महिमा वर्णन केला आहे. श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्वाष्टमी साजरी केली जाते. अनलासूर राक्षसाची कथा. दुर्वाच्या संबंधित ही कथा आहे. तर कथा नंबर 2, अनलासूर राक्षसाची कथा. एका पौराणिक कथेनुसार एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या मनोभावना बोलून दाखवली. यावर पण म्हणून माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबारांच्या रंगांचा बेरंग कशाला, असे तिने रागाने विचारले. तेव्हा अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला भडकत होत्या. त्याने हसून गडगडाट केला, हे यमधर्म, माझे नाव अनलासूर. तू तिलोत्तमाचे नृत्य मध्ये थांबवलेस म्हणून मी तुला खाऊन टाकतो. त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पळून गेला. अनलासूर समोर जे दिसेल ते खात सुटला. सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. विष्णूने सर्व देवांना अभय दिले. तेवढ्यात तेथे अनलासूर आला. त्याला पाहिल्यावर विष्णूही घाबरले. त्यांनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंपुढे प्रकट झाले. हे विष्णू, आपण माझे स्मरण का केलेत, असे विचारत असतानाच अनलासुराने काही देवतांना पकडले. सर्व देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. गजानन मात्र जागचा हलला नाही. मग अनलासुराने गजाननाकडे मोर्चा वळवला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलले. तो गणपतीला गिळंकृत करणार तोच सर्व देवांनी हाहाकार केला. अनलासुराच्या हातातील त्या बाल गणेशाने एकदम प्रचंड रूप धारण केले. हे रूप फारच विराट होते. त्याचे डोके आभाळाला भिडले, पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात गजाननाने अनलासुराला सोंडीत पकडले आणि गिळून टाकले. गणपतीच्या सर्वांगाचा दाह अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगांची आग होऊ लागली. गणपतीला खूप त्रास होऊ लागला. गणपती स्वतःचा त्रास आहे असे समजल्यावर देव, ऋषी, मुनी या सर्वांनी त्यांना जमतील ते उपचार सुरू केले. गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतींचा उपयोग केला आणि उपचार करायला सुरुवात केली. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याच्या अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीळकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्यांच्या गळ्यात घातला. इंद्राने चंद्र गजाननाच्या मस्तकावर ठेवला, परंतु कशाचाही उपयोग होईना.
मात्र 21 दुर्वांची जोडी कामी आली. ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्यांच्या सेवेसाठी उभ्या केल्या. वाळांच्या पंख्याने त्या गणपतींना वारा घालू लागल्या, पण कशाचाही उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह होत राहिला. गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 88,000 ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या. आणि काय आश्चर्य! दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले. गजानन म्हणाला की माझ्या अंगाची आग या दुर्वांमुळे नाहीशी झाली, म्हणून मला दुर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतील, ती व्यक्ती बुद्धिमान होईल असा गणपतीने वर दिला. शुभं भवतु कल्याणमस्तु. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तुम्ही सुद्धा या 10 दिवसामध्ये आपल्या घरी गणपती आहे तर गणपती बाप्पांना शेंदूर, शमीची पाने आणि दुर्वा नक्की अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. आणि शमीचे झाड सुद्धा आपण घरी लावू शकतो. श्री स्वामी समर्थ.